राजूबाबा. तर आमच्याकडे अशोकराव बापू. राजूबाबा. तो अशोकराव बापू. झणपण उन्हात दोघात बघा. मी आता आलेलो आहे हातकणंगले विधानसभा मतदारसंघात. या मतदारसंघाचा आढावा घेत असताना मी हत्तीगिरे या गावामध्ये उभा आहे. अशोकराव बापू जरा चांगला आहे माणूस. हाय 3 नंबरवर जागा. काय तर ते जनतेच्या भुजावर पारडं कुणाचं कमी जास्त नाही, सगळे समान. अशोकराव माने त्यांचा जरा जोर दिसते. जोर आहे बापूचा. आम्ही मिंचेकरलाच मतदान करणार. आता आम्ही म्हणतो सुजित मिंचेकरचा जोर आहे. सर्वसामान्यांना म्हणून आता अशोक माने आहे, पैसेवाला आहे. पैसा कुणाला फेकल तिकडे त्याचं मतदान होणार. आम्ही तर आम्हाला ती लाडक्या बहिणीचे पैसे दिले का पैसे दिले त्यालाच आम्ही करणार. राजूबाबांनी आपले बापू अशोकराव माने या दोघांच्यात घासाघासी होणार. तिघात पाहिजे बाजी मारणार पैसेवाला. मिंचेकर किती मतदान घेणार त्याच्या दोघांची लढत करणार. तिघांचा पण आहे, काय सांगता येत नाही. आमच्या मनाला आमदार सुजित मिंचेकर. जेवढे मिंचेकर मतदार खातील तेवढं राजा बापूचा फायदा होणार अशोकराव माने. नवीन चेहरा लोकांना पुढचं आता भविष्य आहे. निवडणूक लागली की तेवढ्या पुरते येते. आ आ येस ब ब क क कणीदार ख ख खमंग ग ग हा अगदी घरच्यासारखं. कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तूप. दर्शको, केके न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. विधानसभेचं ढोल आणि मुद्द्याचं बोल या केके न्यूजच्या विशेष कार्यक्रमात मी आता आलेलो आहे हातकणंगले विधानसभा मतदारसंघात. या मतदारसंघाचा आढावा घेत असताना मी हत्तीगिरे या गावामध्ये उभा आहे. निवडणुकीची तारीख जसजशी जवळ येईल तसजसं उमेदवारांचा प्रचाराचा जोर वाढलेला आहे. या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं जनतेच्या मनात नेमकं काय आहे, जनतेच्या मनातला नेमका आमदार कोण आहे, यंदा जनता कुणाला विधानसभेला आमदार म्हणून संधी देणार, या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण या न्यूजच्या माध्यमातून बघणार आहोत. बघूया काय म्हणतात इथले लोक. इथलं आहे का? हो, इथलंच घे. बरं, काय आता विधानसभेच्या निवडणुका सुरू झाल्या. विधानसभामध्ये काय आता वातावरण कसं आहे? महाराष्ट्राचं राजकारण जर म्हणलं असा हां. तर आमच्याकडे अशोकराव बापू. बीजेपी जिकडे आहे तिकडे आपण मतदान करणार असा विषय. काय कारण आहे? त्याचं कारण कसं आहे, कुठलंही पद नसताना त्यांनी एवढी विकास कामं केलेत अशोकराव बापूंनी. भरपूर कामं केलेत भागात. तसं विद्यमान आमदारांनी काही नाही कामं केलेली. म्हणून आम्ही अशोकराव बापू. पण एकीकडं आता सरकारवरती लोकांची नाराजी आहे. सरकार एकीकडं लोकांना द्यायला लागले आणि दुसरीकडं दर वाढायला लागले, तेलाचे दर वाढले, महागाई वाढली असं लोकांचं म्हणणं आहे. हो, बरोबर आहे. मग ह्याच्या 60 वर्षाच्या मागं मग का दिलं नाही काँग्रेस सरकारनं? का दिलं नाही लोकांना? आताची माणसं म्हणतात आपल्याला घेतात आपल्याला देतात. बरं, ह्याच्या मागं तुम्ही का दिलं नाही? बरं, महागाई वाढल्या, माणूस खायचा बंद आहे का? त्यामुळे आम्ही बीजेपी. भागातल्या विकास कामाबद्दल एकत्रित काय सांगाल? भागातली विकास कामं झालेली आहेत. जसं बीजेपी सरकारचं लागलं या 2.5 वर्षानंतर तेव्हा भरपूर रस्त्याची कामं वगैरे झालेली आहेत. काही अडचण नाही. जेव्हा 60 वर्षामागं काय वाटतंय, काय सांगाल, कोणाचा जोर आहे इकडं? इकडं काय आहे अशोकराव मानेचं आहे. परत अशोकराव मानेंच्या विरोधामध्ये महाविकास आघाडीचे राजूबाबा आवळे आहेत, सुजित मिंचेकर आहेत, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे. कशी होणार लढत? एवढं ते तिघांच्यातच होणार आहे. बरं. राजूबाबांनी आपले बापू अशोकराव माने या दोघांच्यात घासाघासी होणार. बरं. पण बापूच येतील असं काय वाटतंय? वाटतंय. काय कारण बरं? म्हणजे बापूंचं कसं आहे, बापू पण त्यांचे गावातनी पण कामं म्हणजे त्यांच्याकडे कुठलं पद नसताना बापूंनी गावातली कामं वगैरे भरपूर केलं. पण राजूबाबांनी असं म्हणजे आमदार असताना सुद्धा त्यांची कामं पण कमी आहेत बापूंपेक्षा. त्यामुळं बापूंचा जरा जोर आहे. पण इथं विद्यमान आमदार राजूबाबांची सुद्धा काम आहे तसं लोक म्हणतात. आहेत, पण नाही, बापूंची पण कामं भरपूर आहेत. काही कारण म्हणजे काही पद नसताना कुठलं काही नसताना बापूंचं कोण पण बाजी मारणार? बापूच मारतील. पण एवढं म्हणजे घासाघासीच होणार. कारण बाबांचं पण राजूबाबांचं पण भरपूर आहे. वातावरण कसं आहे? वातावरण आहे सगळ्यांचंच आहे. आता आपण तसं बघायला गेलं जोर बघाय राजूबाबांचं जास्त आहे. राजूबाबांचा काय का बरं? आपलं कुठलं न्यूज आहे ती? केके न्यूज. सगळ्यांचंच वातावरण आहे. अजून वातावरण कुणाचं कळायला नाही. काय जाणार, काय वाटतं, कुणाच जोर आहे इकडे? राजूबाबा. राजूबाबांचा काय जाणार?
आता सांगायचं म्हटल्यानंतर राजू तेच की विकास काम आहे त्यांचं, म्हणजे आपल्या भागात भरपूर त्यांचा फंड आहे, निधी आहे. झाले सगळे विकास कामं झाले? होय होय बरं. संपर्क कसा आहे तुमचा लोकांशी? चांगला चांगला. होय. पण आता तिरंगी लढत होते तुमच्या मतदारसंघात. राजूबाबा आवळे, हा. महायुतीचे अशोकराव माने आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सुजित मिंचेकर आहेत. अशा पद्धतीची लढत होणार आहे. कशी लढत होईल काय वाटतं? तर बऱ्यापैकी होणार. बाजी कोण मारणार म्हणता तू? आवळीच मग आवळी काय वाटतं? राजूबाबा राजूबाबा राजूबाबांनी कामं केल्यात आमच्याकडे. काय काय कामं केली? कामं आता काय रस्ते केल्यात आणि जसं म्हणलं तर काम करतात आणि काय तर राजूबाबा देणार सगळी निवडून. कामं झाली. सगळी कामं झाल्यात. संपर्क कसा आहे तुमच्या लोकांशी? संपर्क चांगला आहे. चांगला आहे. चांगला बरं. पण आता एकंदरीत तिरंगी लढत तुमच्या मतदारसंघात आहे. काय पण म्हणते राजूबाबा आहे ना. राजूबाबा म्हणा. राजूबाबा तीर आहे. हत्तीग्रह. काय वातावरण आता इकडे विधानसभेचं? आता विधानसभेचं वातावरण म्हणजे बाबा जरा वाढत्यात येतील. बरं. त्यानंतर मिंचेकर पण जरासं आता स्वाभिमानीमध्ये गेल्यामुळे स्वाभिमानी जरा गट चांगला आहे इथं मतदारसंघात आपल्या रेसमध्ये आहेत. रेसमध्येच मिंचेकर आणि अशोकराव माने पण रेसमध्ये, म्हणजे पारडं कुणाचं कमी जास्त नाही, सगळी समान तिघं पण रेसमध्ये. रेसमध्ये. मग काय वाटतंय जनता कोणाला स्वीकारली यंदा? जनता या टायमाला बाबांना काँग्रेसला स्वीकारलं तिला का बरं? का म्हणते आज का म्हणताय? जरा कसं झाले जरा राजकीय घडामोडी या वर्षातल्या 1.5 वर्षातल्या बघून आणि बरेच कारण आहेत अशी किरकोळ पण, त्याबद्दल पण नाराज इथं आहे. आता सांगितलं लोकांनी की अशोकराव मानेंचा पण संपर्क चांगला आहे, त्यांनी पण पद नसताना या भागात कामं केलेत म्हणतात. सुजित मिंचेकरने त्यांच्या काळामध्ये चांगली कामं केलीत असं म्हणतात. हा, पण आता कसं झालंय सुजित मिंचेकर आहेत की नाही, ते त्यांच्यापेक्षा त्यांचं राजूबाबांचं जरा काम जरा फास्ट आहे. हत्तीगिरीत तर हा फास्ट आहे आमच्या ह्याला, त्यामुळे जरा बाबा वाटतं. काय सांगतील मित्र? राजूबाबा राजूबाबा का रे असं का म्हणतो? का असं का? काय काम आहेत त्यांचे चांगलं सगळं भरपूर तिने आमच्या गावाला निधी बिधी दिलाय. त्या पुन्हा एकदा राजूबाबा सगळी कामं झाली? सगळी कामं झाली. बरं. संपर्क कसा आहे तुमचा लोकांशी? लोकांचा संपर्क पण चांगला आहे. चांगला आहे. चांगला आहे चांगला. बरं. गावात विशेष अशी काय कामं झाली तुमच्या? काय रस्ते झाल्यात, गटारी झाल्यात, लहान मुलांसाठी अंगणवाड्यातील झाल्या, सगळी कामं झाली. सगळी कामं झाली. काय आता विधानसभा निवडणूक जोर कोणाचा इकडे? हवा कोणाची आहे? विधानसभा जोर म्हणलं तर आता अशोकराव माने यांचा जरा जोर दिसतो इकडे. जोर दिसतोय. बरं. असं का वाटतंय बरं? तर नवीन चेहरा लोकांनी पण पाहिजे ना आता. बरं. नवीन दृष्टीवर नवीन चेहरा पाहिजे. बरं. संपर्क कसा आहे त्यांचा लोकांशी? आहे संपर्क त्यांचा संपर्क आहे त्यांचं काय चांगला? आहे. विद्यमान आमदारांच्या कामाबद्दल काय सांगा? आहे त्यांचं बी काम आहे, त्याचा काही विषय नाही. विद्यमान आमदारांचं बी काम आहे. प्लस आता राजूबाबा आवळे महाविकास आघाडी काँग्रेस, अशोकराव माने बापू महायुती, त्याच्यानंतर इकडं आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या निवडणुकीत सुजित मिंचेकरची माजी आमदार राहिल्यात. अशी तिरंगी लढत होते एकंदरीत. कशा पद्धतीची लढत होईल? काय तसं काय सांगता येत नाही की तिरंगी लढत होणार असते. बरं. तिरंगी लढत काय कशी बी म्हणजे जनतेच्यावर राहणार ते आता करून सगळं. जनता कोणाला स्वीकारणार यंदा? काय आता ते जनतेच्या भुजावर राहणार. त्याचा काय विषय तुमच्या मनातला आमदार? ते जनतेच्या गौर म्हणत राहणार आहे आपण. पारड कोणाजवळ होते एकंदरीत? मान्य साहेबांचं. हाय, हाय. सावडेल झालाय आता? नाही नाही पोरगी यायची आमची म्हणून थांबले हो. बरं बरं. काय आता इकडं विधानसभेच्या आमदारकीच्या निवडणुका चालू झाल्या, हा. काय वाटतंय कोणाचा जोर आहे इकडं? आता काय आता आम्हाला काय करणार आहे सांगा. आम्ही तर आम्हाला ती लाडक्या बहिणीचे पैसे दिले का पैसे दिले त्यालाच आम्ही करणार. कोण कोण दिले पैसे? सरकारनं? होय सरकारनं. सरकारचं मग आता सरकारमध्ये असलेल्या प्रतिनिधींचा कोण उमेदवार आहे इथं? काय कोण आमच्या सावड्यात कोण आहे आता उमेदवार कुणाला ठाव? तुमच्याकडे आता ह्या मतदारसंघात राजूबाबा आवळे आहेत, आता जे आमदार आहेत ते, त्यानंतर अशोकराव माने बापू आहेत जनसुराज्य शक्ती पक्षाचे, आणि सुजित मिंचेकर आहेत. असे 3 उमेदवार प्रमुख आहेत रिंगणामध्ये. काय वाटते कोण बाजी मारेल? अशोक काय ते अशोक बापू. अशोक बापू. हा. का बरं? तेच की आमचे लाडक्या बहिणीचं त्यासनीच आहे हो मतदान. बरं. लाडक्या बहिणीचं मिळालं तुम्हाला सरकारनं? मिळालं. एकीकडे दिलं सरकारनं पैसे, हा. पण लोक म्हणायला लागले की सरकारने एकीकडनं दिलं आणि महागाई झाली आणि झाली महागाई. खरं असं त्यांनी म्हणजे लाडक्या बहिणीचं ही बघून परिस्थिती बघून दिलं का नाही. हा मदत त्यांनी केली त्याच्यामुळं त्यासनीच आम्ही देणार मतदान. काय सांगायला मावशी? काय वाटते? गोर गरिबांना तिने केलंय ते लाडक्या बहिणीच हे होणार. लाडक्या बहिणीचं? कोण आहे तिथं लाडक्या बहिणीचे उमेदवार मग? आमच्या इकडे नरके आहे. इकडे हातकंड्याला कोण? इथं कोण आम्ही इथलं रहिवासी नाही. बरं तुम्ही बालिंगीचे? बालिंगच. ओके. हो. अजून काही नाही, वातावरण कोणाचं काही नाही अजून.
नाही अजून तिरंगी लढत प्रामुख्याने होते होते बरोबर आहे पण अजून कोणाचं काय पारडं जड खाली काही दिसत नाही. दिसत नाही. नाही बर या मतदारसंघात इथं काय वाटतंय कोणाचा जोर आहे? तर आम्ही राहायला इचलकरंजीला आहे. तिथं मतदान तर आमच्या इथं राहुल आवाड्यांचं आहे. ह्या भागात तर आता आपण काही एवढं माहित नाही आपल्याला. बर बर कोणाचा जोर आहे इकडे? इकडे आता 3 सीटा लागल्यात. बर आता असं काय सांगता येत नाही की काय होईल. तरी हवा कोणाची वाटते? बापू बापूंची का बरं? जरा भाजप सत्तेत असल्यामुळे जरा वातावरण चांगलं आहे बापूंचं. पण सरकारवर बऱ्याच लोकांची नाराजी दिसते महागाईमुळे. आता नाराजी आमची असून काय उपयोग नाही हो. आमच्या एकाच मतानं काही त्यांनी हे होणार नाही. त्याच्यानं जरा बापूच बाजी मारतील. बाजी मारते. विद्यमान आमदारांची सुद्धा कामं या ठिकाणी चांगले आहेत. त्यांनी विकास कामे केल्यात. पण मिंचेकरांची कामं सुद्धा त्यांच्या काळात चांगले आहेत. हो पण काय झालंय बापूंचं मतदान जे आहे ते आता नवीन मतदान आहे ते जरा बापूंच्याकडे कल जास्त आहे भाजपमुळे. असा विषय बदल होणार म्हणताय? बदल होईल असं वाटायलंय. बर बघू जनतेचा कौल. जोर कोणाचा आहे जोर? जोर आशिवराव बापू जोर बापूंचा आहे. का वाटतंय असं? बीजेपी मुळे बीजेपीमुळे काय असं काय केलं बीजेपी? काय चांगलंच गेले. बर काय केलं? बहीण माझी लाडकी योजना काढली त्याच्यात बहिणीसनी चांगला सपोर्ट मिळालेला आहे. बर बर त्याच्यामुळे बीजेपी जरा चांगला आहे इकडे. परत आता मग तुमचे विद्यमान आमदाराचे पण कामं चांगले आहेत की इकडे? हा ती खरं आशिवराव बापू जरा चांगला आहे माणूस. बर काय केले? कसं आहे लोकांचा संपर्क त्यांचा? मस्त आहे इकडं भागात चांगला आहे. त्यांचे काय विकास काम आहे? विकास काम आहे. आहेत? काय माहित नव्हतं ना हा? एवढं काय त्यात इन्व्हॉल्व नाही त्यात. नाही काय तिरंगी लढत आहे इकडे? अशोकराव माने बापू, राजूबाबा आवळे, सुजित मिंचेकर. कोणाचं पारडं जवळ वाटते? आशिवराव माने. अशोकराव माने पारडं जवळ वाटते. बर काय काय कसा आहे संपर्क लोकांचे त्यांचा? संपर्क आहेच भाजप आहे संपर्क. त्याच्यामुळं भाजप भाजपमुळं इकडे भाजपला मानणारे बरेच आहेत वाटतं. होय. पण भाजपवरती बरेच लोक नाराज आहेत की ना महागाईमुळे. महागाईत काय विषयात ते हे आहेच की लाडकी बहिणीचं आहेच की पण एकीकडे दिला आणि एकीकडे घेतलं म्हणतात. तेच काय चालूच आहे त्याचं काय लोकांचं काय लोकांचं तोंड राहत लावून चालते. बर काय होणार मग मतदारसंघात? विद्यमान आमदार बाजी मारणार काय परिवर्तन होणार? भाजप भाजप काय आता इकडे निवडणुका चालू आहेत आमदारकीच्या. कोणाचा जोर आहे इकडे? काय आपण काय त्या ह्याच्यात नाही नाही मतदान करताय की काय वाटतं वातावरण काय इकडे कशा पद्धतीचं आहे? तिरंगी लढत होत्या अशोकराव माने बापू त्याच्यानंतर राजूबाबा आवळे आणि सुजित मिंचेकर यांच्यात लढत होत्या. काय वाटते कोणाचा जोर वाटते? काय आपण त्या ह्याच्यात नाही. हा मामा काय वाटते कोणाचा जोर आहे? आम्ही राजूबाबा आवळे जोर आहे. जोर आहे. आम्हीच मतदान टाकणार आहे. बरं. काय केलं राजूबाबा आवळेंनी? 5 वर्ष काम केलं केलं विकास आमच्या गावात केलं. विकास काम झाला. बर तिकडे गटार केला तिकडे 2-3 रस्ते केले चांगलं. संपर्क कसा आहे लोकांशी त्यांचा? हा येतोय 15-3 आठवडे महिन्याला एकदा तर आहेच. गाव जास्त असल्यामुळे येतोय. पण आता तिरंगी लढत होणार आहे तुमच्या इथं तिरंगी होणार. मतदारसंघात. राजूबाबा आवळे, सुजित मिंचेकर, अशोकराव माने. अशोकराव माने बरोबर. कशा पद्धतीची होईल? झणपण होणार दोघात बघा कोणाच्या? माने आणि राजू बाबा. माने आणि राजूबाबा. बर सुजित मिंचेकर पण आहेत रिंगणात. हाय 3 नंबरवर जाणार. बर काय असं काय विशेष काय राजूबाबांचं म्हणजे असं शेतकरी काय आहे त्यांचे वडील 4-5 वेळा आमदार काय केलं? ते काय अजून तेवढं काय नाही सोडा. बर बर विकास काम केलाय. केलं. बर माझं तुम्ही जरा सांगा, काय सांगाल? एकच. जोर आहे. बर आता आम्ही म्हणतो सुजित मिंचेकरचा जोर आहे. हं तिने पहिला ह्या 5 वर्षा पाठीमाग कामं जास्त केली. आता तो पडा उमेदवार झालता म्हणजे पडलेला होता तेव्हा त्याचा संपर्क आता जास्त नाही. आता राजूबाबा निवडून आल्यात मागच्या वेळेला तिने जरा आता कामं केल्यात त्याच्यामुळे त्याच्याकडे पाठीमागे लोक आहेतच. आता मी राजूबाबाकडे लोकांचा आता कौल आहे कारण कामाचा ह्या 4-5 जे ताजं काम करतो त्याला त्याच्याकडे जावा असं जाणार हो. आता अशोक माने आहे पैसेवाला आहे. पैसा कोणाला फेकेल तिकडे त्याचं मतदान होणार तेच तसं होणार. आता काय सांग पैसा येते पैसा भेटते. एकंदरीत कोण बाजी मारणार वाटते? बाजी मारणार पैसेवाला. बर. पैसा फेकला की जग तयार होते. तुमच्या मनातला आमदार कोण? आमच्या मनाला आमदार सुजित मिंचेकर.
सुजित मिंचे. कारण मी सरपंच होतो त्यावेळेला आम्हाला त्यांनी भरपूर हे दिलेला आहे मागच्या 5 वर्षाच्या पाठीमागे गावात गटार रस्ता त्यांनी भरपूर केले. यंदा बाजी मारणार का सुजित मिंचेकर? आता ते पुढचं आता भविष्य आहे. मतदारसंघात जोर अजून काय नाही, म्हणजे शेवटी 2-3 दिवसात फायनल होणार. कसं आहे माहिती आहे काय, राजूबाबा आवळे आणि मिंचेकर आणि बापू हे तिघात फाईट होणार. पारडं कोणाचं जड वाटतं? पारडं शेवटी जड होणार, मिंचेकरचं जड होणार. मिंचेकर जड होणार. कारण काय माहिती आहे काय, मिंचेकरनं भरपूर कामं केल्यात आमच्या इकडे. काय कोण फोन केला, साधं कोण वारलं तरी पण मिंचेकर साहेब हजर राहतात. पण ही कशी आहे, ही कोणी येत नाही. ही निवडणूक लागली की तेवढ्या पुरते येतात. आणि बापूचं काम कसं आहे, बापू घरात बसून कामं करतात. बापून काय करायला पाहिजे, लोकांच्यात यायला पाहिजे. बापू काय करतात, घरात बसून बाबा ठराविक लोकांनी बोलवायचं. विद्यमान आमदारांच्या कामाबद्दल काय सांगा? विद्यमान आमदार ते पण चांगलं आहे. कामं झाल्यात सगळी? कामं झाले, विकास काम झालं सगळे? विकास काम मिंचेकरनं कामं भरपूर आमच्या गावात केले. तर राजकीयकडे कुणाचा जोर दिसतोय विधान मतदारसंघात? बापूंचा जोर आहे का बरं? असं का म्हणताय, काय वाटतं? नवीन चेहरा, नवीन चेहरा. बर, कसा आहे बापूंचा संपर्क लोकांशी? 1 नंबर, सर्वसामान्यातला माणूस. सर्वसामान्यांचा म्हणून जनता स्वीकारणार का यंदा बापूंना? जनता यंदा बापूंना स्वीकारणार का? स्वीकारणार 100% गुलाला घेऊनच. भागाच्या विकास कामाबद्दल काय सांगा? बापू करणार की बर, आता झालीत का सगळी कामं? आता काय खासदारांनी केले दर्शन माने, बर बर, आता नवीन चेहरा आले करणार. काय सांगा, कुणा जोर वाटतं? जोर आहे बापूचा, तर आम्ही मिंचेकरलाच मतदान करणार. बर कारण मिंचेकरचं काम भरपूर आहे, बर बर. त्यामुळे आम्ही मिंचेकरला मतदान करणार. मिंचेकरांचा संपर्क आहे लोकांशी? चांगला आहे, चांगला संपर्क चांगला आहे. सगळी गावात भरपूर कामं केली आहेत. बर, कोण मारणार वाटते बाजी? आम्ही मिंचेकरच म्हणणार की. बर. कारण काम केले त्याला मतदान आम्ही त्यालाच करणार. उमेदवार आता इकडं प्रचाराचा जोर वाढलाय, रंगत यायला लागल्या. कुणाचा जोर आहे मतदारसंघात? अशोकराव माने. अशोकराव मानेंचा. बर, का बरं असं का वाटतं त्यांचा जोर आहे? कारण लोकांच्या पर्यंत त्या काळात पोहोचलेत ते, बर त्यामुळे त्यांचं वातावरण चांगलं आहे. कामं सुद्धा भरपूर केली, कोण नसताना कामं केली, बर. त्यामुळे वातावरण चांगलं आहे. विद्यमान आमदारांची सुद्धा कामं चांगली आहेत इकडे. कामं करलेत ते, त्यांचं पण चांगलं आहे वातावरण. पण बापूंचा सर्वसामान्य त्या काळाच्या लोकांच्या संपर्क झाला, त्यांचा संपर्क कमी झाला, त्यामुळे बापूंचं वातावरण. कसा आहे बापूंचा संपर्क लोकांशी? काय बऱ्यापैकी 5 वर्ष सक्रिय राहत ते. सक्रिय आहे. बर, पण विद्यमान आमदार सुद्धा रिंगणात आहेत, सुजित मिंचेकर आहेत रिंगणात. काय मग कशी होणार लढत? दोघांच्यात फाईट होणार. कुणाकुणाच्या? मेंचेकर किती मतदान घेणार त्याच्या दोघांची लढत करणार. बर, आणि एकंदरीत बाजी कोण मारणार वाटतंय? बापू. काय कुणाच्या भागात, तुमच्या भागात कुणाचा जोर आहे? तिघांचा पण आहे, काय सांगता येत नाही. त्यात जेवढे मिंचेकर मतदार खातील तेवढं याच्या बापूचा फायदा होणार. अशोकराव मानेचा. पारडं कुणाचा जोर वाटतंय? बापू काय शेवटी एकंदरीत बाजी कोण मारणार? बाजी कोण मारणार बापू थोडक्या मतात पण बापू येणार असा माझा ते खात्री. वाटतंय असं? विद्यमान आमदार सुद्धा त्यांनी 5 वर्षाचा आमदार या ठिकाणी भोगली, कामं त्यांनी चांगली केली, ते सुद्धा रिंगणात आहेत. कामं केले सगळे बरोबर आहे, पण याचं आता ते लाडकी बहीण योजना म्हणा, तेव्हा महिला थोडं हे करणार, फरक पडणार, त्यामुळे ते हे होणार त्याचं. आणि विनय कोरेंचा आपल्या भागात कसं आहे, त्याला ह्या भागात वर्चस्व आहे, त्यांना मानणारे लोक बरेच आहेत. चर्चा गप्पा चालू आहेत. काय नाही आपलं वाढीस आता निवडणुकीला विधानसभेच्या इकडे काय तसं काय सांगायचं, काय सांगताय? तसं काय सांगता येत जोर कुणाचा वाटतोय? जोर दोन्हीचं पण घासाघाशीत आहे. कोण कोण? तीन आहेत बघा, बर, अशोकराव माने, अशोकराव माने आणि सुजित मिंचेकर. पारडं कुणाचा जोर वाटतोय? पारडं कुणाचा जोर वाटतोय? आता तसं काय मी सांगू शकत नाही. काय वाटतंय मामा? काय आता मला म्हाताऱ्याला काय कुणाचं करणार, पारडं जोर आहे? काय वाटतं? काय कल्पना नाही घेऊन काय कोण बाजी मारलं वाटतंय? का आता बघावा सगळे आता सारखेच आहे, कोण चढतो आणि कोण उतरतो ह्यात कसं करणार सांगा. विकास कामं झाल्यात का सगळ्या भागात? हा विकास कामं झाले झालेत का सगळे? झाले. विद्यमान आमदारांच्या बद्दल काय सांगा? राजूबाबा आवळे आता जे विकास कामं केलेले आहेत. बर. कुणाच्या माध्यमातून? आणि यानं पण केले, त्याला मानेनं पण केलेले दोघांनी पण केलं? तिघांनी पण केले, तिघांनी पण केलं? तिघांनी पण केले. काय वाटतंय कुणाचा जोर आहे इकडे? हातकडे मतदारसंघातून आवळेबाबांनी अतिशय कामं केलेली आहेत. जेवढी हातकडे मतदारसंघात जेवढी गावं असतील, हळद कुंभोज ही जेवढी गाव असतील, त्यांनी भरपूर कामं, समाज मंदिर, मातक समाज असू दे, कुठलाही समाज असू दे, त्यांनी अतिशय कामं केलेली आहेत. एवढे माझं वैयक्तिक कामं चांगले आहेत. हो. आता तिरंगी लढत होते, कोण बाजी मारणार वाटते?
पण आता तेवढं खोल जाऊन मला काय सांगता येत नाही लक्षात, कारण आतापर्यंत 31 वर्षात आवळे साहेबांच्या कारकिर्दीत त्यांनी काय काय केलं, हातकर्णी मतदारसंघ, वडगाव मतदारसंघ हे आम्ही प्रत्यक्षात बघितलंय, पण आम्ही ऐकून वगैरे असं तुमच्याकडे आम्हाला माहिती आहे एवढंच. संपर्क चांगला आहे राजूबाबा आवळेचा हो लोकांचा? संपर्क चांगला आहे. अशोक मानेचा संपर्क कसा आहे? सुजित मिंचे? ते आता तुरंत ह्यात उतरले तो एक राजकीय क्षेत्रातून सांगायचं म्हणजे ते परिचय त्यांचा काय जास्त नाही. सुजित मिंचेकर रिंगणात आहेत परत पुन्हा. सुरतीच म्हणजे एक वेळा निवडून गेलेत बरं, त्याच्या अगोदर, बरं. पण तेवढं अंतर्दृष्टी काय कुणाच्या मनात तुमच्या मनात मला सांगू शकत नाही, मी तुमच्या मनात सांगू शकत नाही. पण राजबाबा बद्दल, त्यांच्या वडिलांच्या बद्दल आणि पक्षासाठी एकनिष्ठ राहिलेली ही माणसं आहेत राजबाबा आवळे. हे अशी पक्षासाठी, काँग्रेस पक्षासाठी एकनिष्ठ राहिलेली माणसं आहेत ती. काम आहेत त्यांच्याकडचे जास्त आहेत. आता हे नवीन आता उमेदवार आहे हे माने साहेब, हे नवीनच आहेत. राजूबाबाशी जास्त काम आहेत. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.